आज आपण या ठिकाणी आईची 75वी साजरी करण्यासाठी एकत्र आलेलो आहे. कोण कोण एकत्र आलेले आहे माहितीये का? म्हणजे आईचे सगळे मुलं मुली, नात नातू, पंतू आणि त्यांची फॅमिली. आणि 75वी साजरी करण्याचं डोक्यामध्ये तसं 2 महिन्यापूर्वीच आलं होतं आणि घरगुती पद्धतीने. आणि बाकीच्या गोष्टी तर होतच असतात नेहमी, की केक कापणं, त्याच्यानंतर फोटो काढणं, वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या गोष्टी घेणं किंवा सजावट करणं, पुन्हा अजून काही काही असे मोठे मोठे कार्यक्रम केले जातात. तशा पद्धतीने मला अपेक्षित नव्हतं ते. तर शाब्दिक पद्धतीने प्रत्येकाने आपल्या आईबद्दल काय वाटतं ते बोलायचं. म्हणजे प्रत्येकाने, म्हणजे त्याच्यामध्ये मग सर्व आपले नातेवाईक, म्हणजे आईचा सर्व परिवारातील सदस्य. आता मी आईबद्दल तसं आता माझ्याकडे बोलण्यासारखं भरपूर आहे. मी एकदम शॉर्टकट लिहिलेलं आहे आणि थोडक्यात बोलण्याचा प्रयत्न करतो. आता मी किती जरी थोडक्यात बोलण्याचा प्रयत्न केला ना, तरी सुद्धा माझ्याकडून थोडक्यात बोललंच जात नाही. 5 मिनिटाचं भाषण राहिलं ना, तर त्याला 25 मिनिट लागूनच जातात मला. तरी मी अजून शॉर्टकट बोलण्याचा प्रयत्न करतो. आता मला जसं सुचेल तसं मी बोलतोय. आणि मी बोलत असताना मध्ये काही कोणी बोलायचं नाही वगैरे असं काही नाही. त्याला जे आठवलं ते बोलू शकतात. म्हणजे असं काही आपल्याला औपचारिक सभा नाही आपली. औपचारिक आपलं सगळं अनौपचारिक चालू आहे या ठिकाणी. आता आपल्याला सर्वांना माहिती आहे की आई जुनी 10वी झालेली आहे. तिची माहेरची अतिशय गरिबीची परिस्थिती होती. एका अपंगाशी तिने लग्न केलं आणि संसार केला. अपंगाबरोबर संसार करून दाखवला आणि अपंग व्यक्तीची दुसरी पत्नी म्हणून आई राहिली. यशस्वी संसार करून दाखवला. नुसता संसार केलाच असं नाही. आता काही काही गोष्टी जशा जशा मला आठवत गेल्या तशा तशा मी ते नोट डाऊन करत गेलो. त्याची मांडणी करून व्यवस्थित पण मी बोलू शकतो, पण मला बाकीच्या व्यापामुळे ते काही जमलं नाही. पण तरी सुद्धा मी जास्तीत जास्त सांगण्याचा प्रयत्न करतो थोडक्यात. आई एकदा मला म्हटली होती की माझ्या आधी तुझे आप्पा वारले पाहिजे बुवा असं. आता आप्पा अपंग होते ना, त्याच्यामुळे मग आप्पांना वृद्धकाळामध्ये त्रास नको व्हायला, हीच फक्त तिची इच्छा होती. आणि असं क्वचितच एखादी स्त्री म्हणते, पण त्याला कारणही असतं. बऱ्याच गोष्टी आहेत सांगण्यासारख्या. आता आम्ही 8वी 9वी 10वीला जेव्हा होतो, 7वी पर्यंत तर मी उन्हाळ्यात होतो, इकडे तिकडे फिरणारा. 8वी पासून खरं अभ्यासाला लागलो. आणि मग जेव्हा अभ्यासाला लागलो तेव्हा मग आईला आम्ही लवकर उठवायला सांगायचो. पहाटे लवकर उठव आम्हाला. 10वीच्या पिरियड मध्ये तर मग परीक्षा राहायच्या ना, तेव्हा मग आईला असंच सांगायचो आम्ही की 4 वाजता उठवून दे, 5 वाजता उठवून दे. समजा आता 4 वाजता उठवायचं राहिलं ना, आणि आईला 3:30 वाजता जर जाग आली तर ती 3:30 वाजेपासून 4 वाजेपर्यंत झोपायची नाही. आणि 4ला म्हणजे 4लाच उठवणार. 4ला म्हणजे 4लाच. अर्धा तास अगोदर का नाही उठवणार? त्याचं कारण त्याची तेवढी झोप झाली पाहिजे मुलाची, ही तिची अपेक्षा राहायची. आता मला कसं हे जे आपण बाकीचं बोलतो ना, आई माझा गुरु, आई कल्पतरू, आई अशी असते, हे बाकीचं वर्णन नाही करायचं मला. तशा पद्धतीने मी भरपूर वर्णन केलेले पण आहे, विद्यार्थ्यांना लिहून पण दिलेले. आता तशा पद्धतीने मला बोलायचंच नाही. वडिलांपेक्षा सुरुवातीपासून आम्ही आईला जास्तच घाबरलो. वडील थोडेसे कोमल मनाचे होते, आई थोडीशी कडक मनाची होती. वडिलांमध्ये थोडीशी नम्रता होती आणि आईमध्ये तेजस्विता. आता आजचं सुद्धा आईचं रुटीन कसं आहे माहितीये का? 6ला उठणं, सडा रांगोळी करणं,
आता आजूबाजूच्या परिसरात जर बघितलं ना तर क्वचितच एखादी स्त्री दिसेल, एवढ्या 75 वर्षाची स्त्री किती सडा रांगोळी करते पहाटे उठून, किंवा दिसणारही नाही. आता दुकान सुद्धा आहे ना, सुरुवातीला मला असं वाटायचं की मलाच सगळं समजतं बाबा दुकानातलं, मलाच चालवता येईल. पण आता बऱ्याचशा वस्तू अशा आहे ना टेलरिंग मटेरियलच्या आपल्या दुकानामध्ये की मला शोधून सापडत नाही, मला आईला विचारावं लागतं कुठे आहे वस्तू. आणि बऱ्याच वेळा आता लहानपणापासून कशा सवयी आहेत, म्हणजे आता मी जर एखादी वस्तू कुठे ठेवून दिली, घड्याळ असेल किंवा एखादं माझं दप्तर असेल, गाडीची चावी असेल, तर मग मी तिला विचारायचं आणि तिला बरोबर माहित राहणार. आणि बऱ्याचशा वस्तू अशा बरोबर तिला सापडलेल्याच आहेत. आईला एखाद्या वेळा जाग आली नाही असं क्वचित घडलं मला उठवण्यासाठी. आणि जर समजा एखाद्या वेळा चुकून तिचा डोळा लागून गेला आणि मला उठवलं नाही असं क्वचित एखाद 2 वेळा घडलं असेल, पण तेव्हा मी आईवर खूप रागावलेलो आहे. पण आईने ते सहन केलेलं आहे. सहन का बरं केलेलं आहे की मी एक विद्यार्थी आहे, मी शिकलो पाहिजे, म्हणजे शाळेच्या हिशोबाने मी शाळेची काळजी राहायची म्हणून मी तसं हे करायचं. रंजना ही जी मराठी हिरोईन आहे ना, आईची मैत्रीण होती मुंबईला, मुंबईचं माहेर. तिच्या मुलीचे कपडे वगैरे खूप खास खास असायचे आणि ते न वापरलेले कपडे बरेचसे खूप म्हणजे नवीनच कोणालाही वाटतील असे कपडे बरेचसे तिने आणलेले पण आहेत. अशा काही आठवणी आहेत. आज 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 सुद्धा मी सकाळी ना 6:30 वाजता जेव्हा उठलो ना, तेव्हा आई उठलेली होती, तिच्या कामाला लागली होती. मग तिला मी म्हटलं की आई थोडं जास्त वेळ झोपायला पाहिजे होतं. तर ती म्हणे नाही रे, आता पाणी येईल म्हणे, कचरा गाडीमध्ये कचरा टाकायचा आहे. पण मला तिला असं सांगणं आहे की काही जबाबदाऱ्या तू टाळल्या पाहिजे. ते आता काय करायचंय ते मी नंतर सांगतो. आईची जर तब्येत बिघडली ना तरच तिचं रुटीन बदलतं, म्हणजे एकदम कमी कालावधी करता. म्हणजे 1-2 दिवस जर तब्येत बिघडली ना तर ती जास्तीत जास्त 8 वाजेपर्यंत वगैरे असं झोपलेली मला आठवते. नाही तर मग तब्येत पुन्हा बरी झाली का, पूर्ण बरी पण झाली असते का नसते, लगेच पुन्हा तिचं 6 लाख चालूच होतं, त्याच्यामध्ये काही हे नाही. आणि आता ती 75 वर्षाची झालेली आहे, तिला पूर्ण आरामाची गरज आहे. ऍक्च्युली तसं बघितलं तर वृद्ध म्हटल्याच्या बाबतीत ना ती मला आजही तरुणच वाटते. कारण मी 50 वर्षाचा आहे ना, मला बऱ्याच गोष्टींचा थकवा येतो, त्याच्यामुळे मी दुपारी झोपतो सुद्धा. ती झोपत नाही, म्हणजे झोपते ती, पण मला जेवढी झोप लागते तेवढी तिला लागत नाही. आणि पहाटे सुद्धा मी आहे ना लवकर उठण्याची माझी हिंमतच होत नाही किंवा माझी क्षमताच तेवढी नाहीये. आईची बरोबरी मी करूच शकत नाही. म्हणजे तिच्याकडून ज्या गोष्टी होतात ना त्या माझ्याकडून होतच नाही. आता आईचा एक हात फ्रॅक्चर आहे, तुम्हाला माहिती आहे. थोडंसं जॉईंट सुद्धा त्या डॉक्टरांनी थोडंसं व्यवस्थित लावून दिलेलं नाही, काहीतरी डॉक्टरांनी तो फॉल्ट केला. पण तरी सुद्धा तिने कधीच असं जाणव दिलेलं नाही. तिचं काम नॉनस्टॉप चालूच राहतात. आजपर्यंत आईने आहे ना भरपूर शिळं खाल्लेलं आहे, पण आम्हाला ताजच दिलेलं आहे. लहानपणी आम्ही असं म्हणत गेलेलो आहे की आई तू शिळं नको खात जाऊ, तिला रागवायचो. भरपूर रागवत गेलेलो आहे, आतापर्यंत रागवत गेलेलो आहे. पण आता तशा पद्धतीचं खाऊन सुद्धा तिची प्रकृती अजून चांगलीच आहे त्या मानाने. मग ते काय असेल ते मला नाही सांगता येणार. आईने आतापर्यंत आहे ना तिच्याकडे स्वतःकडे कधीच पैसे ठेवलेले नाही. तिच्याकडे अजिबात पैसे नसतात. सगळे पैसे तिने मुलांच्याच हवाली केलेले आहेत. आणि आधी सुद्धा पप्पांच्याच हवाली असायची, तिच्याकडे पैसेच नसायचे. पैसे ते गावाला वगैरे जायचं राहिलं तर तिने मागितलेले. तिला साडीची किंवा दागिन्यांची कधी हौसच नाही. प्रत्येक वेळेस मी जेव्हा घेऊन देण्याचा प्रयत्न केलेला आहे, सर्व्हिस लागल्यानंतर तिने असं घेतलेलीच नाहीये साडी किंवा दागिन्यांचं असं काहीच नाही. बऱ्याच गोष्टी आहेत. लहानपणी गोष्टीचे पुस्तकं ठेवायची आई, स्वतः पण वाचायची, मुलांना पण गोष्टी सांगायची.
अर्थात मामाकडूनच तो वारसा आलेला आहे, तिच्या आई वडिलांकडूनच आलेला आहे तो वारसा. मामा पण गोष्ट ते वाचून आहे ना, बऱ्याचशा गोष्टी मी माझ्या विद्यार्थ्यांना सुद्धा सांगत असतो. आईने आतापर्यंत बऱ्याच दुःखांना पचवलेलं आहे. काही बरे वाईट अनुभव पण आहेत. एकदा आशूला उलटणी मारून फेकली होती कोणत्या तरी कारणाने. त्याच्यानंतर बाळूकाकांची माई आणि तिचं भांडण झालं होतं आणि मग त्याच्यामध्ये मग तिने आशूला उलटणी मारून फेकली होती. आणि एकदा कोणाला तरी चहा पाहिजे होता, एक मोठं पातेलं भरून ठेवून दिलं. अनेक दुःख मला तरी पाहिजे राहायची ती सांगायची सोमवार मंगळवार दही मिळेल. आम्हाला पण दुधासाठी रडावं लागायचं लहानपणी. तेव्हाचा काळ थोडा वेगळा होता. अनेक दुःख आईने पचवले. बघा, किशोरचं दुःख म्हणजे आपल्या किशोरचं दुःख. आणि किशोर जेव्हा वारला ना, त्याच पिरियड मध्ये आईचा भाऊ सुद्धा मामा पण वारले. आईचा भाऊ म्हणजे आपला मामा पण वारला, मोठे मामा. आणि एकाच वेळी तिला ते सहन करावं लागलं. तेव्हा माझं पण एवढं असं वय, असं पक्व वय नव्हतं, त्याच्यामुळे ते पचवणं थोडंसं मला कठीण होतं. आणि मग मी थोडासा असा विचार करायचो की आईला किती दुःख व्हावं, मुलाचं पण दुःख आणि भावाचं पण दुःख. पण काही गोष्टींना पर्याय नाही. आई म्हणजे कसं असतं की हे जग काही थांबत नाही, ह्या गोष्टी घडत राहणार आहे. आपल्याच बाबतीत हे घडलेलं आहे अशातला काही भाग नाही. कितीतरी घटना जगामध्ये घडतायत. बरं, आम्हाला सुद्धा म्हणजे आठवण येते किशोरची. मला तर 2 वर्ष काहीच सुचलं नव्हतं सुरुवातीची. मी जेव्हा नोकरीला लागलो ना सुरुवातीला, तेव्हा आईने मला स्वयंपाक शिकवला, पोळी कशी करायची. सुरुवातीला एकदम जाड पोळ्या, वेगवेगळ्या पद्धतीने तो नकाशा तयार झाला होता. गोल काही झाली नव्हती पोळी. पण नंतर हळूहळू जमायला लागलं. 2-3 दिवस आई थांबली होती. आणि मग जेव्हा बस मधून जायला निघाली होती तेव्हा तर म्हणजे मोटरसायकल पण नव्हती माझ्याकडे. तेव्हा मोटरसायकली पण नव्हत्या आणि ते खेडेगाव होतं. तेव्हा बसची सोय वगैरे 2 किलोमीटर पायी जावं लागायचं. अशा खेडेगावामध्ये मला नोकरी लागली होती. आणि त्या पिरियड मध्ये जेव्हा 2-3 दिवस मला माझ्या बरोबर राहून ती जेव्हा बाहेर निघाली होती, म्हणजे एसटी मध्ये बसून घरी इकडे मला नोकरीला एकटं ठेवून, तेव्हा एसटी मध्ये बघितलं होतं मी, तिच्या डोळ्यात खूप पाणी होतं आणि डोळे पुसत ती घरी निघालेली होती. आप्पांच्या बाबतीत म्हटलं ना, आप्पांचं सुद्धा आईने खूप आवडलं टेलरिंग काम. आणि काजा बटणं जर म्हटले ना तर ढीगच्या ढीग असायची, ढीगच्या ढीग असे कपड्यांचे ढीग असायचे आणि काजा बटणं. आणि कामाचा प्रचंड स्पीड. जे एखादा अर्जंट आलं समजा, ती कोणतंही काम करत असे ना, कोणतं का काम करत असे ना, ती लगेच तो कपडा लगेच अर्जंट करून देणार. आप्पा बाहेर दुकानातून ओरडायचे, तेवढा एक शर्ट करून देता, अर्जंट गिराईक उभं आहे. लगेच हाताचं काम सोडायचं आणि पटकन लगेच त्याला बटणं काजा करून द्यायचं. आता ह्या सगळ्या भावना ज्या आहेत ह्या फक्त माझ्याच आहेत असं नाही. या व्यतिरिक्त हजारो आहेत. पण मग आता वेळेअभावी मी शॉर्टकट सांगण्याचा प्रयत्न करतोय. गोपीनाथ अप्पा टेलरिंग मटेरियल जे चालू आहे ना, आधी टेलर काम होतं. पूर्ण गावाचे आजूबाजूच्या परिसराचे सुद्धा कपडे यायचे. आता टेलरिंग मटेरियल गोपीनाथ अप्पा नावानेच चालतंय. मला कोणीच ओळखत नाही. मी जेव्हा दूर पर्यंत जातो ना, मी आबोण्याचा आहे, मारुती मंदिराजवळ राहतो, मनोज आयरराव माझं नाव आहे, कोणी नाही ओळखत. मी जेव्हा सांगतो ना गोपीनाथ अप्पा यांचा मुलगा, हा मग आम्ही कपडे तिथेच शिवतो, आमच्या घरातले सगळे कपडे. आता आज मला आईला सांगायच्या आहे काही गोष्टी की आई
तुला कामाची खूप दगदग होते आणि हे आम्हाला माहिती आहे, पण तू कसं आहे, तू अजून सुद्धा जबाबदारी सोडत नाही. त्याच्यामुळे तुला असं म्हणणं आहे की आता तू 75 वर्षाची झालेली, म्हणजे तू थकलेली असं मला म्हणायचं नाही. तुला 100 पूर्ण करायची आणि ती पण चांगल्या पद्धतीने करायची. तू काम जरूर कर, करत काम कर, म्हणजे काही नाही, पण ते करमणुकीसाठी कर. तुला त्रास होईल एवढं काम करूच नको. काही जरी झालं तरी करायचं नाही. आणि त्रास होत असेल ना तर सांगण्याचा प्रयत्न कर. आम्हाला कसं, आमचा व्याप आहे ना, आम्हाला सांभाळण्याची क्षमता नाही. तुमच्या काळामध्ये तुम्हाला ती क्षमता होती, माझ्या काळामध्ये माझी क्षमता नाहीये. मला छोट्या छोट्या गोष्टींचं टेन्शन येऊन टाकतं. आता हे घर सुद्धा बांधण्याचं आहे ना, तिचा सहभाग सगळ्यात जास्त आहे. पाणी मारण्यापासून सहभाग. आता घरावर तर नाव, फक्त नावाला आमचं आहे घर, खरं तिचंच आहे. बऱ्याच वेळा कसं आहे, आमच्याकडून चुकीचं वागलं बोललं जातं. त्याच्याबद्दल तू आम्हाला माफ कर आणि याच्या पुढे आम्ही प्रयत्न करू की तुझं मन कधीच दुखावलं जाणार नाही. आणि याच्या पुढे आहे ना, तुझ्या आवडी निवडी इच्छा तू सांगत जा आहे आम्हाला. आणि तू आतापर्यंत सांगितलेल्या बी नाहीये आणि सांगणार पण नाही, पण तू सांगायला पाहिजे असं आम्हाला वाटतं. सांगायला पाहिजे. आता आम्ही किती जरी मोठे असलो ना तरी आमच्याकडून चुका घडतातच. कधी लाईट बंद करण्याचं विसरून जातो आम्ही, कधी कडी लावण्याचं विसरून जातो. पण त्याचं कारण हेच ना, तू जबाबदारीच सोडत नाही. जबाबदारीच सोडत नाही. आपल्याला आहे ना, स्वतःच केली घ्यायची. कुठलाही कार्यक्रम असो पुढे जाऊन तीच. आणि आता कसं आहे, आपल्याला याच्यानंतर आहे ना, दरवर्षी वाढदिवस साजरा करायचा आहे तिचा. आणि थोडस शाब्दिक बाकीच्या गोष्टींपेक्षा आहे ना, फोटो सेशन आहे ना, थोडस शॉर्टकट ठेवून थोडस बोलणं आणि संवाद होणं पण गरजेचं आहे. कसं, मनात असंख्य गोष्टी असतात माणसाच्या, पण एकमेकांसमोर अशा त्या व्यक्त होत नाही. ते व्यक्त होणं गरजेचं असतं. शनिवारी सकाळची जेव्हा शाळा असायची ना, म्हणजे आतापर्यंत, म्हणजे सकाळची शाळा असते ना, ती हाक मारणार, राजा सकाळची शाळा आहे ना, आणि पाण्याची बादली भरून तिने, अशी गरम पाण्याची बादली भरून तिने मला वेळेवर असं लगेच बाथरूम मध्ये ठेवून दिलेलं आहे. आणि मला वेळेवरच सगळं माझ्या हिशोबाने देणार, तिच्या हिशोबाने नाही देणार. तिचा वेळ ती म्हणजे माझ्या वेळेनुसार ती तिचा वेळ ऍडजस्ट करणार, माझ्या वेळेनुसार, तिच्या वेळेनुसार नाही. आणि आपल्या सर्व कामांना महत्व देणार, तिचं किती जरी महत्वाचं राहिलं तरी. मी आता आईच्या वाढदिवसाच्या निमित्ताने 15 जूनला श्यामची आई पुस्तकं म्हणजे प्रत्येक वर्गाला दिले सुद्धा. आणि अजून काही गोष्टी करायच्या पण आहेत. डोळ्याचं ऑपरेशन जेव्हा आईचं झालं ना, म्हणजे होण्यापूर्वी आहे ना, तेव्हा डॉक्टरांनी ज्या ज्या गोष्टी मला सांगितल्या होत्या ना, त्यावेळेस मला खूप त्रास झाला होता. आणि मला कसं आहे, म्हणजे आईला थोडासा सुद्धा त्रास नाही झाला पाहिजे असं मला वाटलं होतं. आणि त्याच्यामुळे मी लगेच आशूला फोन केला होता की बुवा कोणत्या पद्धतीने ऑपरेशन करायचं, काय करायचं वगैरे. मग ते ऑपरेशन केलं आणि खर्च हा गौण होता, आपण कितीही खर्च करायला तयारच होतो. आणि मग ते ऑपरेशन झाल्यानंतर थोडासा आईला त्रास पण व्हायचा तिचा, पण नंतर तो कमी झाला. म्हणजे याच्या पुढे सुद्धा कोणताही त्रास झाला ना तर आईने थोडंसं असं सांगितलं पाहिजे. आणि कसं आहे, ते डॉक्टरांचा दोष असेल किंवा त्याच्यामध्ये आईचं सुद्धा वय भरपूर झाल्यामुळे मग सुद्धा तिला डोळ्याला तो त्रास झाला. अजून मधून तिचा तो फुटतो. पण मग बऱ्याच वेळा कसं राहतं की त्यावेळेला औषध हे तो जे ड्रॉप आहे ते आणायचं लक्षात राहत नाही. बऱ्याच गोष्टी माझ्या लक्षात राहत नाही. आता म्हणजे कसं आहे, मी घड्याळ इथे ठेवलं ना तर थोड्या वेळाने लगेच विसरून जातो.
म्हणजे हे तर तिच्या वयात घडायला पाहिजे माझ्या बाबतीत, पण मग तसं नाही होत. आता या निमित्ताने मला आप्पांच्या काळातील आठवण होते की आप्पांचा जेव्हा मनका फ्रॅक्चर झाला होता. मनका आता आप्पांचा आधीच ऑलरेडी एक पाय अपंग आणि त्यातल्या त्यात मनका फ्रॅक्चर झाला आणि त्यांचं 80 वर्ष वय आणि अशा परिस्थितीमध्ये ऑपरेशन करणं सुद्धा कठीण होतं. आणि त्या पिरियड मध्ये जेव्हा मग मला प्रश्न पडला की नेमकं काय करायचं, निर्णय कसा घ्यायचा. ऑपरेशन तर नाही करायचं. मग मी अभिजितला फोन केला, सावरे मामांच्या मुलाला, आणि मग त्याने काय सांगितलं का एक इंजेक्शन असतं म्हणे केरेफ्लॅट नावाचं, त्याची 7,500 रुपये किंमत आहे म्हणे. तर ते जर दररोज तू आईला दिलं तर आई क्लिअर होईल. तर मला क्षणभर थोडासा असा शॉक बसला. क्षणभर म्हणजे तसा बराच वेळ. आप्पांना इंजेक्शन दिलं ना तर मग ते फ्रॅक्चरचा परिणाम कमी होऊन मग थोडंसं हे होईल. तेव्हा मी विचार केला बुवा 7,500 रुपयाचं इंजेक्शन आणि ते दररोज द्यायचं बुवा, दररोज 7,500 रुपये म्हणजे आता माझ्या दृष्टीने ती खूप म्हणजे कठीण गोष्ट होती, खूप कठीण गोष्ट होती त्या काळामध्ये. 7,500 रुपये रोज आणि बाकीचे औषध गोळ्या वेगळ्या समजा. मग मी देवाची मनोमन प्रार्थना केली आणि त्याच्याबरोबर मी माझ्या प्रॉपर्टीचा सुद्धा विचार केला. माझ्याकडे किती प्रॉपर्टी आहे, पण मी दुसऱ्या काही काळानंतर मी पुन्हा विचार केला, जरी असं असेल ना तरी आपण करू, आपल्याला जेवढं होईल तेवढं आपण करू. पण परमेश्वराची प्रार्थना केली किंवा परमेश्वरा काहीतरी मार्ग काढ. मग नंतर पुन्हा अभिजितचा फोन आला मला, की मी फोन केला ते मला आठवत नाही. अरे 7,500 रुपये म्हणजे तुला ते दररोज नाही लागणार आहे. ते इंजेक्शन, तो पेन असतो तो 28 दिवस टिकणार आहे. मला पूर्ण दिला म्हणजे तरी सुद्धा म्हणजे 10-12 हजार रुपये महिन्याला खर्च असायचा. त्यावेळेस मला खूप खर्चाचा प्रॉब्लेम आला, आणि त्याच्यामुळे मग मी माझी जी बचत होती फंडाची 6.5 लाख रुपये मी खर्चासाठी फंडातून काढले होते. त्याच्यानंतर आता घर बांधायला जेव्हा काढलं ना, तर ह्या निमित्ताने फक्त मी ही गोष्ट सांगतोय, तेव्हा मला नातेवाईकांचा तर सपोर्ट म्हणजे मानसिक सपोर्ट होताच. मी कोणाकडे शब्द टाकला असताना सहज मला पैसे मिळालेच असते आणि मिळालेले सुद्धा आहे. तो विषय नाही. पण त्याच्यानंतर मग रुपालीची सुद्धा भरपूर मदत झाली. आता लहानपणापासून आहे ना बचत करायला पाहिजे असं आई पण सांगायची, मोठं झाल्यावर पण सांगायची. त्याचं महत्व मला मग आता कळायला लागलं की मी खरोखर काही जे आता मला कसं मन मोकळ्या हाताने खर्च करण्याची सवय, पण मग थोडंसं मग नियोजन वेळा बिघडून जातं. तर आता मी सावध होऊन गेलेलो आहे. आता तशी काही अडचण नाहीये. आप्पांची दूरदृष्टी कशी होती बघा त्या काळात. 1983 साली माझं राजेंद्र गोपीनाथ आयरराव नावाने खातं खोलून दिलेलं आहे. राजेंद्र गोपीनाथ आयरराव रेकॉर्डली माझं ते नाव नाहीये. तेव्हा कोणतंच कागदपत्र बँकेत खोलायला लागायचं नव्हतं. आता तर ते खोललं पण जाणार नाही. तेव्हा मी 5 रुपये माझ्याकडे पासबुक पण आहे, ते मी आणणार होतो इथे. सुरेखाचं सुद्धा पासबुक मला आता सापडलं. आप्पांची दूरदृष्टी 83 साली. मग 5 रुपये 10 रुपये वगैरे असे मी टाकलेले. आणि इन्शुरन्स मी नोकरीला लागण्यापूर्वी डीएड झाल्यानंतर आहे ना आप्पांनी एक 88 रुपये हप्ता येईल असं एक इन्शुरन्स काढला होता पोस्टाचा. 88 रुपये हप्ता. आणि मी त्यावेळेस विचार केला, 88 रुपये मी महिन्याला कसं काय भरू शकणार. मी खूप बोललो होतो आप्पांना आणि त्याचे मला आता बऱ्याच वर्षानंतर 50,000 रुपये मिळाले. म्हणजे त्यावेळेस त्यांनी ती हिंमत केली. काय असेल तर असो. आणि दोघांमध्ये सुसंवाद असेल त्याच्यामुळे त्यांनी आम्हाला शिक्षक घडवलं. सहलीचा माझा एक अनुभव आहे. 8वी-9वीला सहलीला गेलो होतो. माझी तब्येत बिघडली होती तिथे. मी असं म्हणजे उलट्या केल्या होत्या, जुलाब पण केले होते. रात्री 2 वाजता आलो होतो. कपडे सगळे खराब होते. पण आईला कपड्यांची चिंता नव्हती. माझी वाट पाहत होती. आई कपडे ठेव बाथरूम मध्ये धुवून टाकेल मी सकाळी. अशा अनेक गोष्टी आहेत. अशी आई असते.
एक बेशुद्ध एकदा मी आहे ना व्यायाम करत असताना आहे ना असं व्यायाम सकाळी सकाळी व्यायाम करत असताना अचानक माझ्या डोळ्याला अंधारी आली आणि मी पडलो आणि आईच्या मांडीवरच पडलो बरोबर. आणि तेव्हा ती काहीतरी चिरत होती. मी थोडीशी तिने बाजूला केली आणि तिने हाका मारल्या खूप. मी उठतच नव्हतो. नंतर मग उठल्यानंतर बऱ्याच वेळानंतर मग तिने कोणाला ते सांगितलं. आता जर थोड्या वेळाने उठला नसताना हा तर मी लगेच रडायला सुरुवात करणार होतो. कुसुमबाई होती. कुसुमबाई तिचे मामा म्हणजे सावत्र आई म्हणजे तिचे भाऊ मामा ते आता वारले. त्यांचं आणि आईचं नातं सख्या बहीण भावासारखं होतं. आतापर्यंत आहे ना आतापर्यंत त्या घराशी संबंध एकदम चांगला आहे. ते आता सुद्धा आपल्याला खूप रिस्पेक्ट देतात. म्हणजे आईने सवत त्याला असून तसं सुद्धा. सांभाळलं ना तर म्हणजे सावत्रबा असं म्हणून नाही तर आपली बहीण म्हणूनच सांभाळ केला आईने गेली असताना. बऱ्याच सर्व गोष्टी आई आहेत. घ्यायची. आता फक्त एवढंच आहे म्हणणं आई आता मी संपवतो माझं की तुला 100 वर्ष टणटणीत राहायचंय. आता थोडस तरुण व्हायचंय तुला. तू दात तर काही बसवली नाही आमच्या म्हणण्यानुसार. आणि कसं आहे तू एकदा म्हटली होती ना किंवा म्हणजे जेव्हा ऑपरेशन करून आलो ना डोळ्याचं गाडीमध्ये आम्ही येतच होतो हळूहळू. रुपाली पण होती. आई काय म्हटली होती माहितीये का मला बाहेरच्या बाया असं म्हणतात म्हणे की तुम्ही भाग्यवान आहे बुवा आई. तुम्ही भाग्यवान आहे तुम्हाला असा मुलगा मिळाला. आलं का लक्षात? आम्ही पण भाग्यवानच आहोत. तसं तुमच्यासाठी आई आम्हाला मिळाली की जी आमची म्हणजे मी असं म्हणतो की आपलाच म्हणजे तिला आपला आधार असण्यापेक्षा तिचाच आपल्याला आधार आहे. तीच सांभाळून राहिली आज सुद्धा सगळं. बरंच तीच सांभाळते. असो तू फक्त आता याच्यानंतर कसं आहे की तू जास्तीत जास्त फ्री कसं होता येईल तुला करमणूक कशी करता येईल फिरता कशी येईल तुला जेव्हा वाटलं तिथे जायचं आणि सांगणं गरजेचं आहे. व्यक्त करणं गरजेचं आहे. कसं आहे आमची क्षमता नाहीये सगळ्या गोष्टी समजून घेण्याची. आम्ही तुमच्या काळापर्यंत कोणती स्थिती राहील हे आम्ही सांगू शकत नाही. आजच तुझ्यापेक्षा आमची वाईट स्थिती आहे. ठीक आहे. शुभेच्छा वाढदिवसाच्या.